तर अशा प्रकारे बाहेरचं खाऊन आमची तिघांची तब्येत बिघडली होती. माझी, ऋतुजा, प्राजक्ता थोडंसं जास्तच खराब होती तिची तब्येत, त्यामुळे ती घरी थांबली आणि मी, ऋतुजा, आई आम्ही सिद्धिविनायक दर्शन केलं. त्याच्यानंतर उद्यान गणेश मंदिरात दर्शन केलं आणि त्यानंतर बरेच जण आईला भेटायला घरी येणार होते, त्यामुळे आम्ही नंतर जाऊन घरीच थांबलो. सत्यवान गंगापाठ होते ना, दाखवते आता जातले तेव्हा. धामापूर मुंबई दिला म्हणून. धामापूर मुंबई दिला. जाणार आहे धामापूरला? हो, आता जाणार आहे मी जाणार आहे आता. आई बरोबर जाते पण मी जाणार आहे मामा. तसे बरेच जण आईला भेटून गेले पण मी अगदीच वीक झाले होते, त्यामुळे मी झोपून होते. विशाल येऊन गेला, त्यानंतर तेजस पण येऊन गेला, जो आईला मोदक देऊन गेला आणि निघालो आम्ही. तेव्हा इथे मॅच चालू होती आणि ऑफकोर्स इंडिया मॅच जिंकली, त्यामुळे सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं. आणि आता आम्ही निघतोय. पाणी दिसलं. कसे रिॲक्ट करतात. मागच्या वर्षी त्याला घेऊन मी पुढच्या वर्षी तर आता पुढचे काही दिवस मी घरी थांबणार आहे. एक छान आराम करून देवदर्शन वगैरे करून मग येईन. गणपतीचा पाठ पण द्यायचा आहे, सगळं काही गोष्टी, सगळी कामं आहेत, सिंधुद्योगची पण बरीच कामं आहेत, ती सगळी कामं करून मग मुंबईला येईन. जाता जाता वाटेतच मामाचं गाव लागतं, त्यामुळे मामाकडनं आम्ही डबा घेऊन जेवणाचा पुढे जायचं ठरवलं. मग तेव्हाच विचार केला मुंजाची स्टोरी पण ऐकूया ना मामाकडून. नाही पडायचंय. तर हे आहे ते मुंजाचं झाड, म्हणजे हे पिंपळाचं झाड आहे, ज्या झाडावरती ते मुंजाची जी स्टोरी मी सांगत होते ती आहे. ते इथे मामाचं दुकान आहे, इथे मध्ये ते असं समोर हे झाड आहे पिंपळाचं आणि ह्याच्या बाजूलाच मामाचं घर आहे. सो आम्ही लहानपणी इथे ह्याच्या आजूबाजूला वगैरे असं खेळायचो, तेव्हा आई संध्याकाळचं लवकर घरी येण्यासाठी आम्हाला ती स्टोरी सांगायची. माहेर बाय वाटेत असला काय बरा असता. कुठे नेलेलं सांग स्टोरी सांग. संध्याकाळी कातर घराकडे असो येते, ताताकडे होते आणि तितक्या वेळ माकाय माहिती नाही, असेच कोणतरी एक वयस्क मनुष्य असं धोतर वगैरे नेसलेलो, म्हणजे पंचो वगैरे. मोने काका होते, म्हणजे आमच्या चुलत भावाचं काका मोने, ते मुके होते. पण ते जसं नेसतात पंचो आणि तसे तो मनुष्य अग्रेसून जाताना माका देना काही करू नाही, पाठीवरच हात फिरवले आहे आणि मी त्याच्या मागसून जो गेलोय तो जवळजवळ एक दिवस नाहीच होतोय घराकडे. संध्याकाळी कातर वेळात गेले ती रात्र, दुसरं पूर्ण दिवस, तिसऱ्या दिवशी माका दिसायला लागला की मी खय असेल. थंयसून तुम्ही आता तू कुलासून कासा टाक्या वगैरे येतच, त्या कासा टाक्याच्या जंगलात थकले होतो वरती. थंयसर एक दैवी स्थळ असा, म्हणजे काजऱ्याचा झाड असा आणि खाली चौथुरो वगैरे बांधलेलो असे रानातच. थंयसर नाही कासा टाको तो येतो तळ्याच्या वरचो. हा त्या जंगलात. हो जंगल तकडे होतो. आणि तिसऱ्या दिवशी कातर वेळाकच म्हाका दिसा म्हणजे समजाक लागला काहीतरी असं मी खय असे ह्या असे. आणि मग जो निघालोय तो 8-8:30 वाजता काय माहिती दिसा सुद्धा नाही. तुम्ही दिसा खालसून माणसं जातात ती दिसतात, पण बोलणे बिलणे काय नाही. माका माणसा दिसतो पण मी कोणाला दिसत नाही. रोडच्या रस्त्यापासून साधारण या दुकाना इतकं अंतर होतंय रस्त्यापासून, पण माका बघित नाही. मी माका दिसत हा कोण गेला अंकिता जाता, पण मी बोलाक शकत नाही. काही नाही काय पाठीवरती पण तुझ्या काय झालेलं काटे लागलेले आई म्हणत होती बोर्डचे. ते त्यावेळी अशा ठिकाणी काजऱ्याच्या झाडात होते. सगळे काटे आणता बरं संध्याकाळी ठेवलेलो खय बघते. तर हे आहे ते झाड, ज्या झाडाबद्दल आम्ही स्टोरी वगैरे ऐकल्या होत्या. आणि फारसं काही माझा ह्या गोष्टींवरती विश्वास नाही, मी खरं सांगते. पण
जेवढं ह्या स्टोरीज ऐकतो आपण किंवा काय ऐकतो तर आई सेम बोलली आणि मामा पण सेम बोलला आहे आणि 1982 सालातली ती गोष्ट त्यांनी सांगितली. सो माहीत नाही तुम्हालाही असे एक्सपिरियन्स बऱ्याच जणांना आले असतील तर ते खरे असतील, पण मी असं काही एक्सपिरियन्स केलेलं नाही आहे आणि मला करायचंही नाही आहे. आता आम्ही देवबागला जातो कारण जाऊन जेवायचं आहे, मला खूप भूक लागली आहे. काय त्यांना काय मासे आणले असं वाटलं काय? अरे 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 मी घेऊन येते तुम्हाला मासे थोड्या दिवसांनी, 2-3 दिवसांनी आणते. तर धामापूरहून देवबागला जातानाच वाटेत ते कासारडाका देवस्थान आहे, ज्याबद्दल मामा बोलत होता की जिथे त्याला नेऊन टाकलं होतं मुंजाने, असं ती जागा. इथे बळी वगैरे दिला जातो आणि आता लवकरच गतारी अमावस्या येते. सो त्याच्या आधी हे सगळ्या बळी वगैरे देऊन तिथे एक मान्सूनमधली सहलीचा लोक आनंदही घेतात आणि आपला नवस फेडतात. सो फायनली मी घरी आले आणि आता पुढचे काही दिवस मस्त आराम करणार आहे इथे. आणि आईची मुंबईची ट्रिप झाली यावर्षीची, येणार नव्हती ती पण आम्ही जबरदस्तीने तिला बोलवलं आणि त्यानंतर आम्ही थोडंफार फिरलो. तिला यावर्षी आराम करायचा होता, कुठेही फिरायचं नव्हतं, त्यामुळे आम्ही जास्त काही फिरलो नाही. बाबा यावर्षी पण काही मुंबईत आले नाहीत आणि आता माहीत नाही कधी येतील. त्यांना असं आवडतच नाही फिरायला आणि आईला पण तेवढंच आवडत नाही, पण आम्ही खूप फोर्स करतो म्हणून ती आली. बस अजून काही नाही. या व्हिडिओमध्ये आम्ही जी मजा केली आतापर्यंत 4 दिवसात ती मी तुम्हाला सांगितली. मुंजाची स्टोरी पण मी तुम्हाला सांगितली. सो मुंजाची स्टोरी जी काय होती ज्याच्याबद्दल मला फारसं, मी तुम्हाला जसं सांगितलं की मला ह्या सगळ्या गोष्टींवरती फारसा विश्वास नाही, पण ज्यांनी जे एक्सपिरियन्स केलेलं असतं ते लोक सांगतात आणि ते आपण ऐकायचं. आपल्याला जेवढं तथ्य वाटतं तेवढं ते घ्यायचं. सायंटिफिक त्याला रिझन लावायचा आपण प्रयत्न करतो, पण काही गोष्टी आहेत म्हणजे एव्हिल स्पिरिट एक्झिस्ट असं जे म्हणतात तसं असू पण शकतं. सो त्याच्यावरती काही जास्त विचार विनिमय करण्याची आपल्याला गरज नाही. बऱ्याच जणांनी मेसेज केला की त्यांना पावसाळ्यातला देवबाग बघायचा आहे, पण पावसाळ्यात देवबाग खूप भीतीदायक असतं. म्हणजे मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन एका व्हिडिओतून की किती भीतीदायक आहे इथलं वातावरण. आणि आता माझे पुढचे काही दिवस मी मावशीकडे जाणार आहे, मग तिथले पण व्हिडिओज मी पोस्ट करेन आणि ते सगळे व्हिडिओज तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवेन. इथे थोडा नेटवर्कचा इश्यू आहे म्हणजे वायफाय असून सुद्धा, त्यामुळे ते खूप उशिरा पोस्ट होत आहेत. तसं तुम्हाला सवय झालीच आता असेल म्हणजे की माझे ब्लॉग उशिराच येत असतात नेहमी, त्यामुळे थँक्यू तुम्ही सगळे ॲडजस्ट करता त्याबद्दल. आणि बरेच ब्लॉग्स येतील. माझ्यावरती तुमचं प्रेम असंच राहू द्या, मला गरज आहे तुमच्या प्रेमाची. आता जसं तुम्ही माझ्या मागे बघताय सगळी अडचण झाडं पडलेली असतात, हे सगळं असं होतं. आणि नंतर गणपतीनंतर जेव्हा सफाईला सुरुवात होते तेव्हा खऱ्या अर्थाने छान देवबाग तुम्हाला सगळ्यांना बघायला मिळतं. सो पावसात देवबाग वगैरे फिरायचा प्लॅन करू नका. पावसात जर तुम्हाला फिरायचं असेल तर सावंतवाडी वगैरे असा जो डोंगराळ भाग आहे तो छान आहे कोकणातला फिरण्यासारखा. पण आता होणाऱ्या सगळ्या दुर्घटना आपण बघतोय, त्यामुळे घरीच राहूया. आणि जेव्हा जास्त पाऊस आहे, जेव्हा पाऊस संपत येईल तेव्हा फिरायला तुम्ही बाहेर पडू शकता, मान्सून ट्रिपचा आनंद घेऊ शकता. आता सध्या सगळ्यांनी घरीच थांबा आणि स्वतःचा जीव धोक्यात घालून कुठेही धबधब्याखाली किंवा कुठेही अशा ठिकाणी जाऊ नका जिथे खूप जास्त खतरा वगैरे लिहिलेला आहे अशा ठिकाणी. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस ब्लॉग. आय सी यू नेक्स्ट ब्लॉग. बाय बाय.